विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। संतति आपको होती संतति के संतति जाते होती सुबह करो ये प्रश्न, जगत दृष्टा आत्मा से भिन्न कहा चाहिए? शिष्य उवाच, शंका का जगत दृष्टा आत्मा से भिन्न कहा चाहिए? शिष्य उवाच, भगवान मिथ्या जगत को दृष्टा कहिए कौन? अधिष्ठान आधार जो दृष्टा होए न तौन। अर्थ, भाव यह है, जगत का आधार और अधिष्ठान आत्मा है, याते जगत का दृष्टा आत्मा से भिन्न कहा चाहिए। जैसे सर्प का आधार और अधिष्ठान जो रज्जु, तासे भिन्न पुरुष सर्प का दृष्टा है। असा आहे, अभ्यास करत तुम्ही पूर्ण नाही तुमचं, तुम्हाला पुन्हा काय दोन्ही बाजून वाटोळ होत असतो. परमार्थाच्या बाजूला दोन्ही वाटोळ होत, त्याचं प्रपंचाचं वाटोळ होतं, जन्माचं वाटोळ होतं. असं म्हणताल म्हणतो असं असा स्वतःच्या रंगाचा आरंभ सुखसुखते राजाचे मुलं दृष्टी चतुर्दृष्टी दृष्टी बाप जसं मला बाबा तुमचं राज्य सांभाळा, मला आत्मचिंतनाला जायचं आणि विशेष संतती राहायचं. मला याली करत होतं जाताना माणसं नुसतं विजेच्यारी राग वगैरे नाना हा विषय नाही बसून टाका असलं तर नव्हत्याची त्यांची तर माय बाप वेळ न साधती नको मला कानात मनुष्याचा सत्संत राजा म्हणजे ब्रह्मरूप त्याचा अर्थ करायला. आणि त्याचे हे 3 मुलं, त्या 3 मुलांनी त्या 3 मुलाला सांगितलं बापाने मला आत्मचिंतनाला जायचं, हे तुमचं राज्य सांभाळा. शुद्ध बीजापोटी फळ सर्व मोठी अशी संतती असते, बाकीची संतती डुकऱ्यासारखी असते.
शुद्ध बीजात पोटी सरळ रसाळ गोमटी. मला गुरुंची आठवण होतं, पण काय करू, नशीब माझं फक्त. मी महापापी चंडल जल राहिलो जगात. सांगितलं आरामाने गेलं तिथं, बापाला बघ तिथे ठेवलं. आणि बाजू ठेवल्यानंतर ते कारण जाऊन साधूला भेटले. साधूला भेटल्यानंतर साधूला प्रश्न केला, आम्ही दुःखात होरपडतो, जन्मानच होरपडतो, ती दुःखात सोडतो, आम्हाला सुख माहित नाही, आम्हाला दुःख माहिती भोगावं लागतं. याचं काय कारण आहे? अरे अरे विचार झाला, चुकलं तिथं वाटलं झालं. सोडलं लोक बरं का, शाप देतो असं नाही तुम्हाला, मला शाप द्यायला अधिकार कुठे? एकच ज्ञान चालला विचारसागराचा. सगळे दोन्ही कोणाचं बाबा, लिखीचे दिवे लागून मोडले, लेखाचे दिवे लागून मोडले. गुरु जेव्हा बाजूला गेल्यावर विचारलं, त्या दृष्टीनं दुःखाचं कारण काय, दुःख निवृत्तीचं कारण काय? त्याने सांगितलं दुःख त्याच्या ठिकाणी नाहीच. दुःख तुझ्या ठिकाणी नाहीच. पण जर वाटत असेल ते अज्ञानाने. दुःख तुझं स्वरूप आहे, सुख स्वरूप तुझं आहे. तो सुख स्वरूप आहे, तो परमात्मा रूप आहे, ज्ञान रूप आहे. पण हे कळत नाही म्हणून तो दुःखात चालला. मग त्या दुःखातून निवृत्ती करण्याकरता अज्ञान प्रकारात निवृत्ती व्हायला पाहिजे. स्वच्छ अनुभव, स्वच्छ अज्ञान, त्या अज्ञानाची निवृत्ती, ज्याच्या अज्ञान जे भाषा त्याच्या ज्ञानाची निवृत्ती असते. ज्याच्या ज्ञानाने जे भाषलं त्याच्या ज्ञानाने त्याची निवृत्ती होते. कसं रे त्या दोघांनी करायचं रे तो काय, तो मला तर तुमचा अधिकार नाही. ठीक आहे, त्याच्या अज्ञान जे भाषले मग त्याच्यावर दृष्टांत रज्जू सर्पाचा दृष्टांत द्यायला स्वरूप शक्तीचा रजत. हे निवृत्त करून त्याचे 5 मताचा विचार करा. सत्खाती, असत्खाती, आख्याती, अन्यथ ख्याती, आख्याती, सत्खाती याचा विचार केला. त्याची निवृत्ती करून पुढे आल्यानंतर अध्यास सांगता, अध्यास नाही नुसते तिरपुटी सांगता. इथपर्यंत विषय आला मागचा. जग नाही, अज्ञान नाही, अध्यास नाही, नुसतेच तिरपुटी. गुरुने खूप सुंदर वाटलं धर्म माझा धर्म काय कळत आता कळाय, पण माझ्या जन्माला काही कळत नाही. वाटलं आणि जग नाही, नामरूप नाही, स्वर्ग नाही, मृत्यू नाही, वैकुंठ नाही, कैलास नाही, पंचभूतात्मक नाही, हे नुसतं स्वप्नाची त्रिपुटी. आणि ती त्रिपुटी एका काळी एकच असते. हा विचाराचा विषय तुमच्या डोक्यात बसला, आनंदी गोष्ट नाही तर काही उपयोग नाही.
एका काली एकच त्रिपुटी, एका काली दुसरी त्रिपुटी नाही. त्रिपुटी म्हणजे ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय. ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय ही त्रिपुटी एकच काली. आणि ती एकाच काली त्रिपुटी असणे ती मिथ्या आहे. काय सांगा नाही, पुण्य नाही. वेदांत ऐकायला पुण्य नाही. वेदांताकडे निर्भयाचं कर्तव्य चुकलं झालं. चुकले तर असे थोर झाले हानी तेल खाली चालतात. एका काली एकच त्रिपुटी ते बी मिथ्या आहे. जरा स्वप्नामधल्या त्रिपुट्या एका काली एकच. ज्यावेळेस पक्षी दिसतात त्यावेळेस पक्षी नाही दिसत, पक्षी दिसत त्यावेळेस वर्ष नाही दिसत, वर्ष दिसत नाही त्यावेळेस पर्वत दिसत नाही, पर्वत दिसत नाही त्यावेळेस नदी दिसत नाही स्वप्नामध्ये. आणि ते हेच स्वप्न येतात. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नाची येले जाईल. सांगा बरं हे किती चिंतन आहे, किती बुडवलं आहे. हा तुम्हाला चळवळ आहे का धाम सर समजा ह्याच्यावर तुमचं कोणते अधिकार. आणि विषय थांबत नाही. मी जग नाही. वैकुंठ कैलास, इंद्रपद, चंद्रपद, मोतीलोक, राज्यपद, स्वर्ग, सप्त पाताळ हे काही नाही. नुसते त्रिपुटी. तो काय साधन पाठ केलं नाही गड होतो नाही. करता त्याचा विशेष नाही तुमचा. उगदी मग त्रिपुटी पदार्थ, पदार्थ नाही पदार्थ. रूप, सूर्य, विषय, वृत्तीद्वारे निघाले वृत्तीप्रमाणे. ज्याला सूर्य ज्ञान होतं ते परमात्मा किंवा साक्षी भाष्य. साक्षी भाष्य पदार्थ असतो तो मिथ्या असतो. साक्षी भाष्य पदार्थ असतो तो मिथ्या असतो. मिथ्या शब्दाचा अर्थ नुसतं शब्द, वस्तू नाही. गुरूंचे भाष्य सांगायचं, अर्थ अध्यास नाही, ज्ञान अध्यासायचं. नुसते कल्पना नाही, वस्तू नाही. फार मोठं सिद्ध, फार साधीच बरोबर वस्तू नाही. नुसतं अज्ञान वस्तू नाही. पण नाही म्हणतात महाराज जीव चाललं, हृदय फुटायला लागलं, काय दुःखाचा होरपाट चालला का जग नाही म्हण. महाराजाचा वर का महाराजाचा विषय चाललाय. विषय पामारचा सोडून द्या. चुकत नाही माझं काही. ते मोसंबीच्या रसाने त्रास झालाय. माझं दुःख म्हणजे एकदा काढ की पुन्हा राहणार नाही. आणि मग त्रिपुटी साक्षी भाष्य. त्रिपुटी साक्षी भाष्य म्हणल्यानंतर काय साक्षी भाष्य पदार्थ कसं असतं, ज्याला देश काल नसतो तो, ज्याला कारण नसतं ते. स्वप्नातल्या घाटाला जनावराला काय कारण आहे, तसं ध्यात्मिक जगताला काही कारण नाही. ज्याला कारण असतं ते सत्य परिणाम असतात, पण त्याला कारण नाही. ब्रह्माने कारण स्वीकार ते अनिर्वचनीय असतं. ब्रह्माचं कार्य जे असतं ते अनिर्वचनीय. नाही म्हणा तर जीव देतो, नाही म्हणा तर विचारून टिकत नाही. आहे म्हणावं तर टिकत नाही, नाही म्हणत तर दुःख देते. त्याला एक दर्शन जरा साधन आहे. दृष्टांत असत दिला उंबर आहे.
उंबर खाली पडलं. वारण खाली उंबर ससं लागलं त्याच्या माग. आता इथं उंबराला माहित आहे का हे उंबर पडलं म्हणून? सूर्याला माहित आहे का उंबर पडलं म्हणून? ससं पडायला लागलं का नाही माग? त्याला माहित नाही, सूर्याला माहित नाही, उंबर पडायला लागलं नाही. तशी पडायला लागली जनावर स्वतःच जातीचे. हे करायचं ते करायचं ते करायचं, हाताला काय नाही, नुसतं बोंबडत बसायचं. त्याच्यापेक्षा काहीच होणार नाही. अविनाश करी आपल्या आयुष्यालाही मानत असेल. अरे अविनाश भगवंत तुझं स्वरूप कर ते चिंतन तर मजा, नाही ते काय आहे ते. म्हणून बाबा काळ सारावा चिंतन, एकांत असे गंध असताना देवाच्या पूजेने प्रदर्शना पैशाचा पुण्यर्जाचं मुख्य करता. जाऊ द्या. आता पुढचा विषय कसा आहे ते बघू. अक्कल नाही तुला. प्रश्न, जगत दृष्टा आत्मा से भिन्न कहा चाहिए? दोहा, भगवान मिथ्या जगत को दृष्टा कहिए कौन? अधिष्ठान आधार जो दृष्टा होय न तौन. अर्थ, जगत का आधार और अधिष्ठान आत्मा है, याते जगत का दृष्टा आत्मा से भिन्न कहा चाहिए. या जगताचा आभास रूपी जगताचा, नटके रूपी जगताचा, आभास रूपी जगताचा आधार आणि अधिष्ठान कोण? तर आधार अधिष्ठान आभास रूपी जगताचा आधार अधिष्ठान तो आहे. आधार काय? अधिष्ठान अधिष्ठान म्हणजे काय? आधार म्हणजे काय? अधिष्ठान म्हणजे काय? ज्याच्यावर जग आधार वाटतं त्याला आधार होता, आणि ज्याच्यावर जगतं त्याला अधिष्ठान म्हणा. ज्याच्यावर जगतं ते अधिष्ठान, ज्याच्यावर अस्तित्व त्याला आधार म्हणा. आता कसं ते आहे का नाही? अज्ञानावर जगत जगले का देवावर जगत जगले? हा विषय काय आईची गुरुजी आईचं दूध वाटतं. जगत कारण अज्ञान आहे का? आई बाप का कोण आहे रे? कुठे पडायला लागला कोणाला? आणि माऊली ते आपल्या अज्ञानासाठी नसता थांबायला करते. अर्जुन आपल्या अज्ञानासाठी जगत वाढलंय दिसतंय त्याला. मग जगाला करणारा अज्ञान आहे का देव आहे? किती गमत आहे. साधूचं घर आहे, ज्ञानवरायचं घर आहे. जगाला आई बाप नाही, जगाला कारण नाही, जगाला एक तुझं स्वरूपाचं अज्ञान आहे. आणि एक परमात्मा. म्हणून या जगताचा आधार तू आहेस, आणि जगत अज्ञानाचं काय पाहणार. चालू ही जरा भरलाय का? रिकामा धुतलाय का? हे धुतलेला का बाहेरचा? लागले मध्ये ते धुवायचं आहे. पाणी त्यासाठी ओतून घेतलं.
त्याच्यावर मॉसली नाही का काय माफ नाही तर असंच माफ करते माणशी सांगितली पाहिजे वर या माणशी दोन चिरे ये कोण देगा ते राहणार काय जेवायचं ते अच्छा जैसे सर्प का आधार और अधिष्ठान जो रज्जु तासे भिन्न पुरुष सर्प का दृष्टा है रज्जूचे सर्व त्याचा अधिष्ठान वेगळा आहे तो रज सर्पावरून वेगळा द्रष्टा हा झालेला विषय पण गत प्रश्न का उत्तर सारे कल्पित का अधिष्ठान ही दृष्टा है सगळ्या कल्पित सगळ्या कल्पित वस्तूचा द्रष्टा साक्षी चेतन अधिष्ठान द्रष्टा दृष्टा अधिष्ठान आहे ना सगळ्याचा हा श्री गुरु वाच मिथ्या वस्तु जगत में जे है अधिष्ठान में कल्पित ते है आता मिथ्या वस्तू जेवढे जगत असणार त्रिभुवन हे अधिष्ठान ठिकाणी कल्पित त्रिभुवन बर का त्रिभुवन कल्पित घ्यायचं त्रिभुवनामध्ये फक्त बाजूला ठेवायचा हो ना मग काय तर हे तर सगळं घोडं पेन खायला लागलं नुसतं मी साक्षी मी द्रष्टा मी देहाच्या बुद्धीचा बाजार कुठे व्हायला लागला जोपर्यंत देह बुद्धी आहे तोपर्यंत परमार्थ नाही जे पर्यंत देह बुद्धीचे विषय असतो विलास तो परमार्थ नाही तुका म्हणे व्हावे देहावर उदास रुपवायचं वर जोडावं हे परमार्थ होतो ना ते होणार नाही देहावर उदास बरं शास्त्र साधं शिकवतेच ना विवेक शिकवला वैराग्य शिकवलं षटक शिकवलं मोक्ष शिकवलं गुरु सेवा शिकवले पाच भेदाची निवृत्ती शिकवली अधिकारी प्रकल्पाचं तरंगपद आता परत शिकवलंय याचा एकही शब्द लक्षात निष्फळ होतो म्हणजे काय त्याला अर्थ अधिष्ठान सो द्विविध पिछानहु एक चेतन दूजो जड़ जानहु अधिष्ठान सो द्विविध पिछानहु अधिष्ठानाला तुम्ही प्रकरण समजायचंय एक चेतन दूजो जड़ जानहु एक चेतन दूजो जड़ जानहु चेतन हे जड आहे असं म्हणतात ते जड नाही अधिष्ठान जड़ वस्तु जहाँ है दृष्टा ताते भिन्न तहाँ है अधिष्ठान चेतन जिथे द्रष्टा दृश्य वेगळा आहे तिथे द्रष्टा वेगळा जाणणारा जहाँ होए चेतन आधारा तहाँ न दृष्टा होए न्यारा जिथे चेतन अधिष्ठान द्रष्टा होतो तिथे द्रष्टा हे वेगळा नसतो
चेतन हे वेगळंच द्रष्टा नाही. अर्थ जहाँ जड़ अधिष्ठान होवे तहाँ अधिष्ठान से भिन्न दृष्टा होवे हे. जिथं जड अधिष्ठान आहे तिथं द्रष्टा वेगळा राहतो. जहाँ चेतन अधिष्ठान होवे तहाँ अधिष्ठान ही दृष्टा होवे हे. 10 दृष्टी असते ते 10 दृष्टी होते पण तसं अधिष्ठान एकच आहे. दोहा चेतन मिथ्या स्वप्न को अधिष्ठान निर्धार सोई दृष्टा भिन्न नहीं तैसे जगत विचार. मग अधिष्ठान वेगळे जगतान म्हणून जगतात द्रष्टा तूच आहे जड. टीका जैसे स्वप्न का अधिष्ठान साक्षी चेतन है सोई स्वप्न का दृष्टा है. जो स्वप्न का अधिष्ठान साक्षी चेतन आहे ते साक्षी चेतन स्वप्न का अधिष्ठान आहे. ज्ञानदेव म्हणजे पाहिले स्वप्न चेले जाईल कोणाचे गणगोत कोणाचे मायबाप मृग जलत जाईल वाटतंय का हे. आई बाप आत्म्याचं नाही जीवाचं सिद्ध नाही. जीव सिद्ध नाही आणि आत्मा जन्म रविरते कोणाच्या आई बाप भ्रमाने वाटायला लागले. तैसे जगत का आत्मा ही अधिष्ठान है और सोई दृष्टा है. म्हणून तसं जगताचा अधिष्ठान आत्मा द्रष्टा आणि तोच द्रष्टाच आहे जगाचा. जग म्हणजे त्रिभुवन आलं. जग म्हणलं की नुसतं त्रिभुवन आलं. एक कड नसतं तर नुसतं त्रिपुटी आली. यह शंका और समाधान स्थूल दृष्टि से जेवरी को सर्प का अधिष्ठान मानी के कहे है. हे समाधान जे आहे स्थूल दृष्टीनं समर्थ दृष्टीनं मानलेलं आहे. स्थूल दृष्टीनं सूक्ष्म दृष्टीनं नाही. कुंडली विठ्ठल विठ्ठल अरे हे शिका पुन्हा काय गुमुची उडायचं जाता डुकऱ्याच्या कुत्र्यात जाऊ बघा. किती सोपं आहे भाऊ. मग कर्मच आहे का मला ह्याची सवय. आपापला आवडीचा विषय गुरूंच्या त्याच घरी